नमस्कार, आज आपण करणार आहोत मँगलोर बन्स। त्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, दही, जिरे, पिठी साखर, सोडा, तूप, मीठ आणि पिकलेले केळे। तुम्ही खूप पिकलेलं असं केळं घ्या, म्हणजे पदार्थ खूप छान होतो। आता आपण एक पसरट भांडं घेतलंय, त्यात आपण केळी चिरून घेणार आहोत आणि त्यात आपण घालणार आहोत पिठी साखर, मीठ आणि तूप आणि त्याला व्यवस्थित मॅश करून आपण एकत्र करून घेणार आहोत। हे जे बन आहेत मँगलोर बन्स, ते तुम्ही मुलांना शाळेत सुद्धा देऊ शकता। चवीला छान होतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात। आता दही घालतोय, दही घालून घेऊन आपण पुन्हा एकदा व्यवस्थित फेटणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे फेटून घ्या आणि त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत जिरे आणि सोडा। तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात आपण हळूहळू करून घेतलेला मैदा घालणार आहोत। मैदा सगळा एकत्र न घालता हळूहळू घाला, म्हणजे अंदाज येतो किती आपल्याला मैदा लागणार आहे। मी इथे मैदा घेतला आहे, तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। गव्हाच्या पिठाचेही हे बन्स जे आहेत ते छान होतात, चवीलाही छान लागतात। हे बघा, आता हळूहळू करून आपण मैदा घालून हे पीठ जे आहे व्यवस्थित मळून घेणार आहोत। तुम्हाला जर नंदिताज किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तेही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे बघा, अशा प्रकारे आपण आता पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपण यावर 2 चमचे तेल घातलेलं आहे। 2 किंवा 1 चमचे गरजेप्रमाणे आपण तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि एका झाकण असलेल्या डब्यामध्ये आपण हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे बघा, आता रात्रभर फर्मेंट झालेलं पीठ हे अशा पद्धतीने दिसतं। हे पुन्हा एकदा आपण मळून घेणार आहोत आणि त्याच्या जितक्या लाट्या होतील तेवढ्या काढून घेणार आहोत। दिलेल्या साहित्यात साधारण 8 लाट्या होतात। आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण तेल घालून घेणार आहोत आणि एकीकडे तेल तापतंय तोवर आपण याच्या बन्स करून घेणार आहोत। पिठात घोळवून पुऱ्यांप्रमाणे याला लाटून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही लाटायचं आणि खूप जाडही नाही लाटायचं। आता आपण गरम तेलात घातलेली आहे ही पुरी केलेली। हे बघा, अशा प्रकारे आता फुगते ती व्यवस्थित। हे बघा, अशी लालसर छान खरपूस तळून घ्या आणि आता ती तयार झालेली आहे। आपण सर्विंगसाठी काढून घेणार आहोत। हे बघा, आता आपण इथे सर्व करतोय नारळाच्या चटणीबरोबर। ओल्या नारळाची चटणी केलेली आहे मी इथे, जी आपण साधारण डोश्यासाठी वगैरे करतो तीच चटणी मी केलेली आहे। आता मी तुम्हाला हा बन फोडून दाखवते। आतून बघा कसा जाळीदार होतो, चवीलाही खूप रुचकर आणि छान लागतो। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता, मुलांच्या डब्यासाठी करू शकता। हे बघा,